देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्रीकृष्ण सर्वांना. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं. काल आपण 12व्या अध्यायाचं 8वा झाला, 9वाही झाला, 10वा झाला आणि आता भगवान 11ही झाला, 12 झाला. 13व्या पासून भगवान आता त्या भक्ती कशी करावी सांगताना भक्ताच्या भक्तीत भगवान गुंग झालेले आहेत आणि आता ते म्हणतायत. हाही आपण घेतलेला, तरी इथपासून सुरुवात करतायत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. याचा अर्थही बघितलेला आपण. मैत्र करुणा एवच मध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा असे 4ही उपाय आहेत. ते झालं. तो संतुष्ट आहे, सतत तुष्ट असलेला तो संतुष्ट. सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धी मद्भक्त समे प्रिया, हे भगवान सांगतात. आणि आता पुढे तो जो माझा भक्त आहे, आता भगवान त्या भक्ताचंच वर्णन करण्यात गुंग झालेले आहेत. आता भगवान म्हणतायत 15वा श्लोक. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियः. म्हणजे जो कोणाचा द्वेष करत नाही आणि त्याच्याही पलीकडे की कोणीही लोक त्याचा द्वेष करत नाहीत. म्हणजे कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे जे सांगितलेलं आहे याच्यात कोणाही जीवाचा नगडो मत्सर म्हणजे आपलाही मत्सर कोणाकडे होऊ नये, म्हणजे आपलंही वागणं तसं ठेवावं असं सांगतात. तर त्यामुळे त्याच्या मनातला वैरत्याग इतका झालाय की सगळेच जण म्हणजे त्याच्या सन्निधात जे पण येतील तेही त्यांचाही वैरत्याग होतो. आपण कथा काही ऐकतो पुराणात की जिथे गाय आणि सिंह म्हणा किंवा गाय आणि वाघ एकत्र शांतपणे राहतात. ते म्हणजे ते तपोस्थान आहे असं बघून तपश्चर्येला मुनी बसले वगैरे, अशी आपण कथा ऐकतो. याचं कारण असं आहे की तो जो भक्त आहे, तो जो महात्मा आहे, तो एकतर सर्व भूतेषु म्हणजे तो तस्य मामेती पांडवा, ईश्वर स्वरूपच झालेला आहे. त्यामुळे त्याच्या मनातले जे अद्वेष्टत्व आहे किंवा कोणाचाही द्वेष करणं किंवा सर्वत्र समभाव ठेवणं, हे इतका त्याचा प्रभाव आहे कारण तो सर्व विश्वरूपही आहे. त्यामुळे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात जे कोणी आहेत त्यांच्या मनातलाही वैरभाव नष्ट होऊन जातो असं सांगतात. तर अशा महात्म्या तो कोणाचाही द्वेष करत नाही आणि त्याचं वागणं असं असतं किंवा त्याच्या वासुदेव सर्वम पर्यंत पोचल्यामुळे आजूबाजूच्या लोकातही त्यांच्या सहवासाने ती सात्विक वृत्ती होऊन द्वेष ते त्याचा करत नाहीत आणि यांचं वागणंच इतकं प्रेमळ रुजू असतं की कोणी त्यांचा द्वेष नाही करत. आणि हर्ष, आमर्ष, भय याच्या उद्वेगापासून हर्ष म्हणजे आनंद, अमर्ष म्हणजे ते नकोसं वाटणं किंवा मत्सर, आणि भय आणि उद्वेग याच्याहून तो मुक्त असतो.
यशच मे प्रियः, तो मला प्रिय असतो, हे भगवान सांगतात. आता ही लक्षणं सांगितली आहेत याचा फायदा आपण मागेही एकदा पाहिलेलं, की या लक्षणांचा फायदा काय? की स्थितप्रज्ञाचं लक्षण किंवा भक्ताचं लक्षण हे आपण जेव्हा अ, एखाद्या व्यक्तीला सत्पुरुष म्हणून शरण जातो, तेव्हा ती व्यक्ती सत्पुरुष आहे की नाही, तर अद्वेष्टा सर्वभूतानां आहे की नाही किंवा समसर्व भूतेषु आहे की नाही किंवा त्याचा लोक द्वेष करत नाहीत, तो कोणाचा द्वेष करत नाहीत, हे लक्षण आपल्याला दिसतंय की नाही? हे आहे. आणि दुसरं म्हणजे हे गुण आपल्यात आले, म्हणजे आपण भक्त झालो. म्हणजे ईश्वराची भक्ती प्राप्त झाल्याने हे गुण येतात, असंच केवळ नाहीये. ह्या गुणांचा अभ्यास केल्यावर ईश्वराची भक्तीही प्राप्त होते, असाही त्यात भगवंताचा उद्देश आहे हे गुण सांगताना. आणि भगवान सांगतात, पुढेही सांगतायत आता, की अजून तो कसा आहे, तर 16व्या श्लोकात सांगतायत, अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रिया. अनपेक्ष कशाचीही त्याला अपेक्षा नाही. माझी मुक्ती व्हावी असाही अपेक्षा नाही. शरीरात काही दुःख असेल ते दूर व्हावं असंही काही अपेक्षा नाही. काहीच अपेक्षा नाही. निरपेक्ष आहे. आणि तरीही ते शुचिर्दक्षः म्हणजे शुची याचा अर्थ पवित्रता. अंतर्शुची, बाह्य शुची करता आपण स्नान करतो. नुसतं स्नानानेच शुची होते असं नाही. पवित्रता आणि स्वच्छता ही वेगळी आहे. तर पवित्रता राखण्यासाठी बाह्य जे अ, वेदांनी जे शुचित्वासाठी नियम सांगितले आहेत, त्याच्यात काही अ, ईश्वराची काही उपासना करताना सोवळं पाळणं वगैरे ही बाह्य शुची झाली. पण अंतःशुची म्हणजे त्या मनात अ, अनसूय म्हणजे असूया नसली पाहिजे, मत्सर नसला पाहिजे, काम, क्रोध यात हे नसले पाहिजेत. हे सगळं झाल्यावर ते शुद्ध मन झालं. ती शुची शुची. तरी म्हणजे त्या अवस्थेला पोहोचूनही ती शुची कायम राहायला पाहिजे अशा ते रीतीने ते दक्ष राहतात. आपण 2-1 वेळा ऋषभदेवांचं उदाहरण पाहिलेलं आहे, की साक्षात विष्णू अवतार आहेत ते. पण तरी सिद्धी त्यांना प्राप्त होताना त्यांनी सिद्धींना नकार दिलाय. कारण सिद्धी आल्या, की त्या वापराव्याशा वाटणं आणि माझ्यात काहीतरी श्रेष्ठ आहे असं वाटणं, असं होऊ नये. म्हणजे तसं होणारच नव्हतं तरीही त्याची दक्ष ते राहतायत. तर असे अ, अ, शुचित दक्ष, उदासीनो गतव्यथा. उदासीनो आपण मागेही अर्थ पाहिला. उद म्हणजे वर, आसीन म्हणजे या संसाराच्या मायाजाळाच्या वर ज्यांचं आसन आहे ते उदासीन आहे. आणि म्हणजेच व्यवहारात पाहिल्यावर या संसाराकडे किंवा विषयांकडे त्याचं लक्ष नाहीये. कारण त्याचं लक्ष उद आहे, ईश्वराकडे आहे. आणि त्यामुळे सगळ्या व्यथा त्यांच्या गेलेल्या आहेत. कारण व्यथा होतात कुठे? मनात होतात. शरीराला दुःख झालं ते जाणवतं, मनाला व्यथा होतात. वाणीने काही कोणी बोललं तरी मनाला व्यथा होतात. मनच जिथे राहिलं नाही किंवा मन ईश्वरात गुंतून गेलंय त्यामुळे व्यथाही राहिलेली नाही. आणि त्यामुळे तो भक्त सर्वारंभ परित्यागी. आता आपण पाहतो सत्पुरुष हे काही कार्य करतात किंवा काही हे ते त्यांच्या ईश्वर शक्तीच्या नुसार ते त्यांचं चाललेलं असतं. स्वतःहून मी हे करतो किंवा मला हे करायला पाहिजे असा त्यांच्यात भाव नसतो. आपण मागेही पाहिलं ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली. ज्ञानेश्वर माऊलींनी भिंती चाल असं म्हटलेलंच नाहीये. केवळ निवृत्तीनाथ म्हणाले, की आता चांगदेवांना आपण समोर गेलं पाहिजे. आता ही गुरु आज्ञा आहे. ती गुरु आज्ञा झाल्यावर ह्यांच्याही मनात संकल्प झाला, की गुरु आज्ञा पाळली गेली पाहिजे. आपण त्यांना अ, चांगदेवांना अ, भेटायला, त्यांचं स्वागत करायला पुढे जायला पाहिजे, असा मनात संकल्प झाल्यावर तो संकल्प त्या स्थावर भिंतीनीही पाळलेला आहे. कारण त्यातही ते चैतन्य आहे. सर्वत्र मीच आहे इथपर्यंत पोहोचलेलं आहे.
तर त्यामुळे म्हणून ते स्वतःहून काही नवीन तयार करू, असा मी प्रयत्न करीन, असं मी मिळवीन किंवा हे आपण करू, हे त्यांच्यात नाहीच आहे. त्यांना कोणीतरी काहीतरी गुरु म्हणा किंवा कोणी त्यांची प्रार्थना केली म्हणा, या गोष्टींनी त्यांच्याकडनं काही कार्य होतंय. काही-काही तर त्यांची नुसती प्रार्थना करून आपोआप ईश्वररूप ते झाल्यामुळे ईश्वरीय शक्तीने लोकांचं कल्याण होतंय. पण हे स्वतःहून काही मुद्दामून करायला जाणार नाहीत, जात नाहीत. आणि असे जे भक्त आहेत, ते यो मद्भक्तस्स मे प्रिय असे भक्त असे जे आहेत, ते भक्त मला प्रिय आहेत म्हणून भगवान पुन्हा सांगतायत. आता 17व्याचं. आता हेच स्थितप्रज्ञाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, सगळी लक्षणं आपण पाहिली तर एकच आहेत. ज्ञानी सर्वत्र समः म्हणून म्हणतात. म्हणजे सगळे प्रकारचे महात्मे जे आहेत, ते सारखेच आहेत. जसे तुकाराम महाराज तसेच शंकराचार्य. त्यात काहीही भेद नाही. साधू दिसती वेगळं आले, परी अंतरी ते मिळाले. त्यामुळे ही लक्षणं सगळीकडे आपल्याला स्थितप्रज्ञाचीही तीच लक्षणं येतात, ज्ञानाचीही तीच लक्षणं येतात. या लक्षणातच आपल्याला दैवी संपदाचे गुण आपल्याला आढळून येतात. तर आता भगवान 17व्यात सांगतायत, यो न रुष्यति न त्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः. यो न रुष्यति न द्वेष्टि. काही अनुकूल झालं म्हणून आनंद झाला, प्रतिकूल झालं म्हणून वाईट वाटलं किंवा एखाद्याने अनुकूल केलं तेव्हा त्याच्यावर खुश झाला आणि प्रतिकूल केलं तर त्याचा द्वेष निर्माण झाला, हे त्यांच्यात नाही. कारण त्यांच्यासाठी ते सुखदुःख समेक कृत्वा लाभालाभो जयाजयो हे त्यांचं झालेलं असल्यामुळे, हे मला हवंय किंवा हे चांगलं हे वाईट ही बुद्धीच नसल्यामुळे रुष्यती किंवा द्वेष्टी असं काहीही त्यांचं होत नाही. न शोचती न कांक्षती. काही मिळालं नाही म्हणून शोक नाही किंवा मिळावं म्हणून आकांक्षा नाही. कारण कृतकृत्य अवस्था आहे. आत्मानंद त्यांना मिळालेला आहे म्हणत नाही आपण, कारण तो आत्मानंद हे आत्मस्वरूप आहेच तिथे. ते प्रगट त्यांच्यात झाल्यामुळे त्यांना काही शोक नाही आणि काही इच्छा उरलेली नाही. आणि त्यामुळे हे शुभ आहे, हे अशुभ आहे, शुभ ते करावं, अशुभ ते न करू नये. याचा पूर्ण त्यांनी त्याग केलेला आहे. याचा अर्थ ते शुभ गोष्टी करणार नाहीत असं नाही. शुभ गोष्टी त्यांच्या शरीराकडनं होतील, त्या केवळ लोकसंग्रह आणि सर्वभूत हिते रता हे त्या त्यांच्या स्वाभाविक त्यांच्या वृत्तीने त्या होतील. कारण ईश्वर स्वरूप झालेलं आहे आणि ईश्वराचा हा गुण आहे. सुहृदः सर्वभूतानां म्हणजे हे महात्मेही सुहृद होतात सर्व भूतांचे. आणि योगक्षेमम वहाम्यहम हे पण त्या महात्म्यांचे जे शरण जातील, प्रार्थना करतील किंवा त्यांच्या प्रारब्धाने त्यांच्या जवळ येतील, त्यांचं हे कल्याण करणं म्हणजे हे ते ईश्वर रूप झाल्याने ईश्वराचंच कार्य ते आपोआप होत राहतं. तर असा भक्त भक्तिमान्य समे प्रिया म्हणतात. भक्तियुक्त पुरुष जो आहे तो मला प्रिय आहे. आणि मग अजून कसा असतो, समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंगविवर्जितः. व्यवहारात कोणतीही गोष्ट आपण कोणत्याही व्यक्तीशी बोलताना किंवा कोणतीही एखादी गोष्ट आपण पाहतो किंवा कोणत्याही इंद्रियाने आपण इनपुट जेव्हा इन्फॉर्मेशन म्हणा ती माहिती आत घेतो, तेव्हा कळत नकळत सर्वात पहिली गोष्ट सामान्य माणसाची काय होते, की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे, हा पहिला तिथे क्रायटेरिया लागतो. आणि मग हे हवं किंवा नको अशी संकल्प विकल्पात्मक बुद्धी तयार होते. पण त्याचा अभावच आहे त्याच्यामुळे. आणि मनबुद्धीपासून मी वेगळा आहे, तटस्थ असा आहे, कूटस्थ माझं रूप आहे, हे त्याला कळल्यामुळे तो
शत्रू काय मित्र काय? शत्रू कशाचे? अहित काय करणार शत्रू? माझ्या मनाविरुद्ध वागणार ते मन आणि माझा संबंधच नाहीये. मला शरीराला काही हार्म करणार तर माझं शरीर असं काही नाहीच आहे. हे पंचमहाभूतं वेगवेगळ्या प्रकारे एकत्र कुठे जास्त झाली, कमी झाली, त्याचा मला काही संबंधच नाही या भूमिकेपर्यंत ते आहे. त्यामुळे ह्या कोणत्याही द्वंद्वाने मान हो, अपमान हो, शीतोष्ण सुख दुःखेषु, थंडी आहे, उष्णता आहे, सुख आहे, दुःख आहे, या सगळ्या ह्याच्यात राहतात. समसंग विवर्जिता. समबुद्धी त्यांची राहते. समबुद्धी याचा अर्थ त्रिगुणांनी साम्यावस्था बिघडली की सृष्टी आहे. आणि त्रिगुणांची साम्यावस्था हाच प्रलय आहे. आणि व्यक्तीच्या दृष्टीने त्रिगुणांची साम्यावस्था हीच मुक्ती आहे. कारण त्रिगुणांची साम्यावस्था म्हणजे त्रिगुण इक्वल झाले नाही, ते सम म्हणजे ते नाहीसे झालेले आहेत. तर त्यामुळे समवृत्ती हे समाचा आधान, समाधान किंवा आदी समाधी अवस्था त्यांची आहे ती. आणि भक्त असल्यामुळे ज्ञानाभ्यास करून किंवा योगाभ्यासाने पुढे समाधीपर्यंत जर पोचले, योगाभ्यास केला तरी ज्ञानानेच मुक्ती प्राप्त आहे. त्यामुळे ज्ञान तर होणारच. पण त्या केसमध्ये तसा महात्मा जर सविकल्प समाधीच्या वरच्या म्हणजे निर्विकल्प समाधीपर्यंत पोचला तर त्याचं शरीर राहू शकत नाही. जो साधारण जो योगी आहे त्याचं. पण जो अवतारी किंवा जे पराभक्त जे म्हणतो त्यांच्या निर्विकल्प समाधीतून खाली आले तरी खऱ्या अर्थाने त्यांची समाधी भंग होतच नाही. ते फक्त निर्गुण निराकार परमेश्वराचा आनंद घेऊन नंतर या सगुण सत्कार विश्वरूपी आणि व्यक्तिरूपी परमेश्वराचा आनंद घेत ते राहतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टी ही समाधी लागली, समाधी उतरली असाही काही व्यवहार करायची गरजच राहत नाही. तर असे ते सर्व संघापासून म्हणजे लांब असलेले विवर्जित म्हणजे त्याच्यापासून त्याच्याशी वर्जित म्हणजे जे नको असलेले, विवर्जित म्हणजे अजिबात नसलेले, संघ त्यांच्या ठिकाणी नाहीच असे असं भगवान वर्णन करतायत. आणि हा आता आपला 18वा श्लोक झाला. पुढे अजून सांगतात अजून कसे असतात ते, तर तुल्य निंदास्तुतेर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः. आता मानापमानात जो सम राहतो किंवा मानापमान तुल्य सारखेच ज्याला आहेत असा तो महात्मा आहे. त्यामुळे निंदा केली तर त्याचा अपमान होत नाही, स्तुती केली तरी त्याला मान मिळाला असं वाटत नाही. आणि असंच निंदास्तुतीत तो समबुद्धी राहतो, कारण तो मौनी आहे. मनन सतत चालू आहे आत्मस्वरूपाचं, परमेश्वराचं. त्याचा मी तो भक्तीने त्यांनी जे काही भगवंताशी नातं निर्माण केलंय त्याचा मी अंश आहे, त्याचा मी भाऊ आहे, त्याचा मी सखा आहे, त्याची मी प्रियसी आहे, त्याचा मी वडील आहे, माता आहे, त्याचा मी लेकरू आहे. या कोणत्याही आणि जो संबंध आहे ते त्याच्या मनात सतत आहे आणि त्याचं ध्यान, त्याचं मनन हे सतत चालू आहे. म्हणून तो मौनी म्हटलेलं आहे. आणि संतुष्टो येन केनचित म्हणजे असं नाही तसं कोणत्याही आपण मराठीत हे वापरतो येन केन प्रकारेण म्हणतो आपण, म्हणजे कोणत्याही असं किंवा तसं, असं तसं कसंही करून, तसं ह्या त्या अशा कोणत्याही परिस्थितीत तो कसा असतो तर संतुष्ट असा तो राहतो. आणि अनिकेता, आता अनिकेताचा अर्थ असा आहे की ज्याला घर नाही तो अनिकेत झाला. आता घर नाही का, कारण हे विश्वची माझे घर असं म्हटलं तरी त्याच्या पुढे माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर ऐशी द्याची मती स्थिर
किंबहुना चराचर आपणच झाला. म्हणजे फक्त विश्व माझं घर आहे म्हटलं तरी त्याला घर आहे म्हटल्यासारखं होईल. पण तोच विश्व झाल्यावर पुन्हा तो कशाच्या आश्रयाने राहणार. त्यामुळे त्याला घर असं नाही, तो स्वतःच विश्वरूप आहे. हा हा एक अर्थ आहे. आणि दुसरं अनिकेत म्हणजे जसं आपण कर्माबद्दल बघतो. कर्म मी करतोय ही भावना गेली, ईश्वरार्पण झालं. तरी शरीराने कर्म धरलं तरी ते अकर्म आहे. म्हणजे त्यांनी कर्म केलं, हा व्यवहार होऊ शकत नाही. तसं मनात हे माझं घर आहे, हे माझं आश्रयस्थान आहे, ही वृत्तीच निघून गेली. कारण विश्वरूप तो एकच परमात्मा सर्वत्र आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आश्रय आहे. तर त्यामुळे या दोन्ही अर्थाने त्यांना अनिकेत असं म्हटलेलं आहे. तर आणि भगवंताचंही एक नाव आहे, अनिकेत म्हणतात भगवंताला. तर असे आणि स्थिरमती, स्थिरमती. आता मती स्थिर होणं म्हणजे काय? तर स्थिरता आता समजा याच्यावर कोणी शंका घेऊ शकेल, की स्थिरमती जर वाईट कामात झाली, तर वाईट कामात स्थिरमती होणार नाही. मती स्थिर होण्यासाठी त्याच्यातले सत्व, रजत, तम गुण नाहीसे झाले तर मती स्थिर होणार. त्यातल्या त्यात सात्विक जरी असेल, तरी काहीतरी एक आलंबन घेऊन ते मती स्थिर होऊ शकते. रजतम मनात आणून मती स्थिर होत होत नाही. भोग पाहिजेत म्हटलं, तरी तो भोग घेताना किंवा त्याच भोगाकडे लक्ष आहे असं नाही, अजून 10,000 गोष्टी त्यांच्या मनात येतात. त्यामुळे स्थिरमतीर याचाच अर्थ, की त्रिगुण मनातले गेलेले आहेत आणि त्यामुळे ती स्थिती स्थिरता जी आहे ती आत्मस्वरूपाकडेच आहे. त्याच्याशिवाय स्थिरमती हा व्यवहार कुठल्याही गोष्टीत होऊ शकत नाही, कारण मन स्थिर होत नाही. मन स्थिर झालं हे कधी म्हणावं? मन स्थिर झालं, की श्वास थांबतो. म्हणजेच ती समाधी अवस्था आहे. मनोनाश ज्याला म्हणतात. मनोनाश याचा अर्थ मन आधी होतं आणि गेलं असं नाही. मन तसं तर मन असं काही आपल्याला डिफाईन करताच येणार नाही, कारण तो भासच आहे. सगळं जगच एक भासमान आहे किंवा लीला ईश्वराची आहे. पण अ, म मनाच्या बाबतीत असं आहे, की विचारांच्या ज्या विचार येतात जातात, ही जी जाणीव आहे, त्या जाणीवेला आपण नाव देऊन त्याला अंतःकरण तत्व असं म्हणतोय. तर त्यामुळे जेव्हा तिथे ईश्वर हाच विषय आहे, तेव्हा ती मती स्थिर झाली आणि मती स्थिर झाल्यानंतर ते आत्मानंद तिथे तो आहेच. असा जो भक्त आहे, जो ह्या स्थितीला प्राप्त जो झालेला आहे, तो भक्तिमान में प्रिय नरा. तो मला भक्त फार प्रिय आहे असं भगवान म्हणतात. आता शेवटचा श्लोक आहे 12व्या अध्यायातला भक्तियोगातला 20वा. ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. आता योमद्भक्त समे प्रिया किंवा भक्तिमान मे प्रियो नरः, हे सगळं भगवंतांनी म्हटलेलं आहे. किंवा त्याच्याही आधी भगवंतांनी म्हटलेलं आहे, हर्षामर्ष भवद्वेगैर्मुक्तो यस्य च मुक्तो यस सच मे प्रिया. हे सगळं भगवान समे प्रिया, सच मे प्रिया, हाही मला प्रिय, हा मला प्रिय, हे सगळं भगवंतांनी म्हटलं. आता शेवटच्या श्लोकात भगवान म्हणतायत 20व्या, ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः. आणि हे आता धर्मरूपी अमृत मी तुला पाजलेलं आहे, भगवंत म्हणतायत. जसं मी सांगितलंय तसं तर हे जे धर्माचं अमृत आहे, ते जसं सांगितलंय यथोक्तम, जसं मी बोललोय तशा प्रकारे त्याची जो उपासना करेल किंवा करतो, असा श्रद्धाना मत्परमा.
म्हणजे धर्माप्रमाणे वागणं ही जी भगवंताची भक्ती आहे, ती भगवंताला इतकी प्रिय आहे, की त्यावेळी भगवान म्हणतात, असं धर्माप्रमाणे धर्म काय हे मी तुला सांगितलंय, त्याच्याप्रमाणे जो वागतोय, त्याच्याप्रमाणे उपासना करतोय आणि कशी तर श्रद्धाधाना, श्रद्धावान आहे आणि त्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि मतपर राहून, मतपरायण म्हणजे माझंच कार्य, माझं स्मरण, मला काय वाटेल, या सगळ्या ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे मी वागतोय, असा ज्याची वृत्ती असेल, तो तो भक्त भक्तास ते तीव मे प्रिया. तो मला नुसता प्रिय नाही, असा भक्त मला अतीव प्रिय आहे. म्हणजे अत्यंत असा प्रिय तो आहे, असं भगवान म्हणतात. हा भक्ती योग 12 वा अध्याय 20 श्लोकांचा आहे. पण त्यातल्या एक-एक श्लोकाचं जरी आपण थोडंफार आचरण करायला गेलो, तर ती भक्ती वाढत जाणार आहे. त्यातल्या त्यात 8वा जो श्लोक आहे, त्याच्यात तर पूर्ण भक्तीचं सार आहे. मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते. तर तसं जर आपल्याला मय्यावेश्य व्हायचं झालं आणि ते मय्यावेश्य होण्याकरता ज्या एक ते करताना सतत ते जमलं नाही, तर उरलेल्या त्या काळात पण दुसरे काही-काही उपाय करून येन केन प्रमुख प्रकारेण ईश्वराचं अनुसंधान त्याच्यावरची प्रेम अनुसंधान राहिलं तर प्रेम राहणार आहे. हे सगळं होण्याकरता भगवंत या अध्यायात वेगवेगळे उपाय सांगतायत, की हे जमलं नाही तर हे तरी कर, हेही नाही जमलं तर ते हे तरी कर. असं सांगून त्यांनी सगळ्या अ, आपल्या प्रियभक्ताची सगळी लक्षणंही सांगून ठेवली. या लक्षणांचं जरी चिंतन झालं किंवा ही लक्षणं असलेल्या सत्पुरुषांचं जरी चित्त झालं, तर पतंजली मुनींनी सांगितल्या अ, प्रमाणे चित्तवृत्ती निरोध रूपी जो अ, योग आहे, इथे पण स्थिरमती याचा अर्थ चित्त आणि वृत्ती यांचा निरोध झाल्यावरच ती मती स्थिर होते. तर त्याच्यासाठी भगवान पतंजली महर्षींनी सांगितलंय, की वितराग विषय वा चित्तम. त्यामुळे असे जे वितरागी महात्मे आहेत, असे जे भक्त आहेत, त्यांची चरित्र गायन करणं, वर्णन करणं, एकमेकांशी ते सांगणं, ह्या योगानेही त्याच्यातले जे भक्ती आहे, तिचा प्रादुर्भाव आपल्या मनातून आपलीही भक्ती वाढू शकते. आणि ते होण्यासाठी अ, आपण बघितलंच आहे 8 ते 11 पर्यंत भगवंतांनी हे नाही जमलं तर हे कर सांगितलं. आता पुढे जे सगळं भक्ताचं वर्णन केलंय ते याच करता केलेलं आहे, की ते जरी तुम्ही केलंत, भक्ताची चरित्र वाचली, त्यांची वर्णनं केली, तर ते गुण तुम्हाला प्राप्त होणार आहेत. कारण ती चरित्र वाचायला जाताना किंवा आपल्याला भक्ती प्राप्त व्हावी अशी इच्छा होण्याकरता सुद्धा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज. तर तशी ती आवड निर्माण होईल आणि हा 12वा अध्याय आपल्या जीवनात सर्वांच्या उतरावा आणि याच्याकरता भगवंतांनी जी स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्याचं जितकं होईल तितकं स्मरण आणि आचरण करत राहून भक्तियोग प्राप्त करून आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. हाच सगळ्या गीतेचा, हाच सगळ्या धर्माचा, हाच सगळ्या सत्पुरुषांच्या उपदेशांचा, शिकवणीचा अ, आशय आहे, सार आहे. अशा प्रकारे खूप अत्यंत महत्वाचा असा अध्याय 12वा हा संपलाय. असं होतंय की हा अध्याय संपूच नये. पुन्हा-पुन्हा त्याच्याबद्दल बोललं जावं आणि जितकं बोलू तितकं कमीच आहे. तर आता आपण 20वा श्लोक झालेला आहे. तर 13वा अध्याय ला 12वा संपवून 13व्याला सुरुवात करू. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः।
श्रीकृष्णार्पणमस्तु. अथ त्रयोदशोऽध्यायः. आता क्षेत्रज्ञ विवेक या अध्यायाचं नाव आहे. क्षेत्रज्ञ विवेक. आता भक्ती सांगितली तेव्हा माझ्यावरच मन ठेव किंवा अ, अ, मत्कर्म परमो भव किंवा मदर्थमपि कर्माणी सांगितलं किंवा कर्म समर्पण करायला सांगितली, भक्तांची लक्षणं सांगितली. आणि आता तो अ, भक्तास ते तीव मे प्रिया हे भगवान म्हणाले. आणि आता एकदम इदम शरीरम कौंतेयम क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वित्ती तं प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विदः असं भगवान म्हणतायत. आता मध्येच क्षेत्रज्ञ कसं काय? तर कदाचित हा डिस्कनेक्ट किंवा अ, इथे मध्ये काहीतरी सांगितलं गेलेलं नाही किंवा मध्येच हे वेगळंच काहीतरी भगवान सांगतायत अशी शंका येण्याची शक्यता आहे. तर त्याकरताच आपण नेहमी जे म्हणतोय तसं गीतेतला एक श्लोक आपण विचार घेताना त्याच्या आधीच्या श्लोकांचे सगळे अर्थ, त्याचा एक प्रकारे चाललेला तो सिक्वेन्स जो आहे तो लक्षात घेतला तर पुढचा श्लोक समजण्यासाठी खूप मदत होते आणि वरकरणी असलेल्या अर्थाच्या आत जो गूढ अर्थ लपलेला आहे तोही भगवंताच्या कृपेने आपल्या समोर येऊ शकतो. आता इथे भगवान काय म्हणतायत? भगवान उवाच इदम शरीरम कौंतेय. म्हणजे इदम म्हणजे हे शरीर कौंतेया. आता म्हणजे एकीकडे शरीराच्या माध्यमाने आपला संबंध आहे, कारण तू आते भाऊ आहे, म्हणजे कुंती आत्याचा मुलगा आहे असा शरीराचा जरी संबंध त्यांनी दाखवलाय, पण ते शरीर आणि त्याच शरीरात राहणारा हे वेगळे आहेत हे भगवान सांगतायत. आता हा तत्वविचार आता सांगायची गरज काय? भक्तियोग तर सांगितला ना, माझ्यावर मन ठेवा सांगितलं, पण माझ्यावर म्हणजे नक्की कशावर हे कळायला पाहिजे. आपण जेव्हा मूर्तीला नमस्कार करतो तेव्हा त्याच्यात तो परमेश्वर साक्षात आहे अशा दृष्टीने तो नमस्कार करतो. व्यक्तीला एखाद्या नमस्कार करतानाही आपण तेच मनात ठेवून नमस्कार करणं अपेक्षित आहे. पण त्याच्या आधी ज्याला नमस्कार करायचा किंवा जे जाणून घ्यायचा किंवा आत्मस्वरूप जाणून घ्यायचंय, तर ते म्हणजे काय कळायला, अनात्म काय आहे आणि आत्म काय आहे. अनात्म म्हणजे जे सच्चिदानंद नाही ते. म्हणजे जर ते सच्चिदानंद नाही, आता सत, चित, आनंद ह्यापैकी हे 3 गुण नाहीयेत. ते एकाच तत्वाचं व्याख्या करण्यासाठी 3 पैलू जे आहेत, त्यातला एक जरी पैलू असला तर बाकीचे 2 तिथेच आहेत. आणि म्हणूनच जे योगाचे प्रकार आहेत, त्या योगाचे प्रकार यातल्या एकेका पैलूवर असे अधिष्ठित आहेत, की म्हणजे चित्त हे ज्ञानासाठी आहे, जाणीव असणं. म्हणजे ज्ञानयोग हा चित्त या भागाकडे लक्ष देऊन किंवा हालचाल, क्रिया म्हणजे क्रियायोग म्हणतात जेव्हा योगाभ्यासात किंवा शक्तिपात योग म्हणतात. हा चित्त ला पुढे घेऊन जाणार आहे. भक्तियोग हा आनंदमय आहे, कारण प्रेम हे आनंदामुळे आलेलं स्फुरण आहे. ज्या गोष्टीने आपल्याला आनंद होतो त्याच्यावर आपल्याला प्रेम असतं असं. त्यामुळे आनंद आणि प्रेम हे खरं शुद्ध स्थितीमध्ये एकच गोष्ट आहे. तर तिथे भक्तियोगात तो सच्चिदानंद मधला आनंद या भागाने आपण पुढे जातो. आणि सत आणि चित याच्यासाठी ज्ञानरूपाने आपण तो त्रिकालाबाधित आहे. म्हणजे त्रिकालाबाधित नाही ते सत्य नाही, आणि म्हणून त्याच्यातलं लक्ष काढून घेऊन जे सत्य आहे तिथे
लक्ष ठेवण्यासाठी सदसत विवेक सांगितलेला आहे. आणि तो सदसत विवेकाचाच विचार वेगळ्या प्रकारे करण्यासाठी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ विवेक त्याला म्हणतात. वेगवेगळे विवेक शास्त्रात आपल्या सांगितलेले आहेत. सद असत विवेक आहे. म्हणजे सत काय आणि सत नसलेलं काय? नित्य अनित्य विवेक आहे. म्हणजे नित्य काय? आता नित्य म्हणजे एका प्रकारे सतत झालं आणि अनित्य काय? म्हणजे स्थिर न राहणारं काय? शरीरम इदम शरीरम म्हणजे क्षरते इति शरीरा. म्हणजे जे ज्याचं क्षरण होतं म्हणजे त्याचा नाश होणारच आहे, की बदल त्याच्यात होणार आहेत ते शरीर आहे. त्यामुळे जे जे जन्माला आलंय, जे जे भासतंय त्या सगळ्याचा नाश होणार आहे. ते सगळं शरीर जे आहे ते क्षेत्र झालं. पण हे माझं शरीर आपण आज जरी म्हटलं तरी हे मी शरीर म्हणत नाही. माझं शरीर म्हणतो म्हणजे हे माझं शरीर असं जाणणारा त्या श शरीरापेक्षा वेगळा किंवा आता शेतकरी आहे. तो शेत म्हणजे मी हे म्हणत नाही. हे माझं शेत आहे म्हणतो. म्हणजे या शेताला जाणणारा असा तो क्षेत्रज्ञ वेगळा आहे. तसंच या शरीराच्या आत, आत हे आपण का म्हणतो जोपर्यंत घटाकाशासारखं या शरीराचा अध्यास आत्मतत्वाला असल्यामुळे आपण फक्त आत म्हणतो. म्हणजे तो कुटस्थ रूपाने आहे तोच सर्वव्यापक असलेला परमात्मा आहे. पण जोपर्यंत तो अध्यास आहे तोपर्यंत आपण त्याला आपल्या आत म्हणतो. तर इथे ते क्षेत्रापेक्षा म्हणजे शरीरापेक्षाही वेगळा असा मी आहे. ह्याचा अभ्यास ज्ञानमार्गात अ, हे होतो. म्हणजे आपण मागे उल्लेख केलेला त्या कथेचा, की विरोचन आणि रोचन नावाचा इंद्र. विरोचन हा अ, प्रल्हादाचा मुलगा बलिराजाचे वडील. ते दोघे आपण मागे कथा पाहिली बृहस्पतींना विचारतात, "मी कोण आहे?" मग पहिल्यांदा ते सांगतात, "स्थूल शरीर म्हणजे तुम्ही आहात." इंद्राला ते पटत नाही. तर तो जो विचार आहे, त्या विचार असा आहे, की शरीर म्हणजे जर मी म्हटलं, तर हे शरीर लहानपणी वेगळं होतं, आत्ता वेगळं बदलत राहतंय. पण ते बदललं तरी आत मी असणं जे आहे, ते तसंच राहिलेलं आहे. तर त्यामुळे शरीरापेक्षा मी काहीतरी वेगळं आहे. हा विचार केल्यानंतर मग एक आपल्याला असं वाटू शकतं, म्हणजे जे मन आपण विचार करतो, मी म्हणणारं पण ते मन आहे, ते म्हणजे मी असेल. तर मन हे अस्थिर आहे, सतत बदलणारं आहे. ज्या मनात आधी राग होता, त्याच मनात आधी आता आनंद असू शकतो. ज्या मनात एखादी गोष्ट वाईट म्हणून वाटत होती, तीच गोष्ट नंतर अ, चांगली वाटते. तरी पण आत मीपणा जो आहे, तो तोच आहे. रागावलेलो तो मी नव्हतो नाही, तो पण मीच होतो म्हणतो आपण. क्षमा मागतो आपण. चूक झाली, मी असं वाईट बोललो, बोलायला नको होतं. मग तेव्हा ते कुठे होते? म्हणजे मग असं वाटतं, की मग मन नसेल, बुद्धी मी आहे. कारण बुद्धी सगळा विचार करते. बुद्धीला चांगलं वागताना, वाईट वागताना बुद्धीला माहिती असतं चांगलं काय आणि वाईट काय. मग बुद्धी मी आहे का? तर जेव्हा सुषुप्ती असते, गाढ निद्रा आहे, तेव्हा शरीराचं कार्य श्वास चालू आहे. बरं गाढ निद्रेतनं उठल्यावर परत मी आहेच हे तिथे मला कळतच आहे. पण त्या गाढ निद्रेत बुद्धी नाही आहे, तिथे जाणीव नाही आहे. तरी पण असणं तिथे आहे. अशा प्रकारे विचार करत पुढे जायचं असतं. आजचा वेळ संपला आहे. आपण उद्या हा विषय पुढे घेऊ. 13वा अध्याय थोडा कळायला कठीण असल्यामुळे थोडी त्याची प्रस्तावना पण जास्त घेऊ. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.